नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट. दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. तर मित्रांनो, क्रिकेट जगतामधून आता एक अशी खळबळजनक न्यूज येत आहे की येत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिग्गज गोलंदाज मोहम्मद सिराज याला वगळण्यात आलेला आहे. आणि हे आश्चर्यकारक आहे मित्रांनो, कारण सिराज खरंच गुणी गोलंदाज आहे, खूप छान गोलंदाजी करतो. पण निवड समितीने आता एक कारण असं समोर केलेलं आहे त्याच्याबद्दल की, आणि ते कारण असं आहे की निवड समितीचं म्हणणं आहे की सिराज ज्यावेळेस जुना बॉल होतो त्यावेळेस त्याचे बॉल स्विंग होत नाहीत, तो फक्त नवीन बॉलने चांगली गोलंदाजी करू शकतो. कारण ज्यावेळेस तो सेकंड स्पेल किंवा थर्ड स्पेलमध्ये येईल, डेथ ओव्हरमध्ये येईल, तर त्यावेळेस त्याचे बॉल म्हणजे गोलंदाजी व्यवस्थित होत नाही. हे मेन कारण निवड समितीने सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी माझं असं मत आहे मित्रांनो की त्याला थोडाशी अजून संधी द्यायला पाहिजे होती, कारण त्याच्याकडे खरंच खूप चांगलं स्किल आहे गोलंदाज बॉल फेकण्याचं. त्यावर त्याला जर त्यांनी थोडंसं समजावून सांगितलं असतं किंवा थोडंसं त्याला विश्वासात घेऊन जर निवड समितीने त्याला थोडंसं सांगितलं गेलं असतं कोच डिपार्टमेंट किंवा कॅप्टन डिपार्टमेंटकडून, तर सिराजने ती चुकी सुधारली असती असं मला वाटतं मित्रांनो. बट बाय द वे, नो प्रॉब्लेम. आता जे आहे झालेलं आहे त्याला आता कोणी काही करू शकत नाही, कारण निवड समिती मेन आहे. कदाचित निवड समितीला असं वाटलं असेल की त्याच्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या गोलंदाजाला संधी देण्यात यावी आणि पाहण्यात यावी की तो कशा प्रकारची गोलंदाजी करेल. त्यामुळे आता सिराज खेळणार नाही आहे. मोहम्मद सिराजच्या फॅनसाठी ही वाईट बातमी आहे. तर मित्रांनो, मोहम्मद सिराजच्या या न्यूजबद्दल की त्याला आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वगळण्यात आलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? माझ्या व्हिडिओवरती कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक्स करत जा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो क्रिकेट जगतामधील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण नेक्स्ट अपडेटसह.